देशातील एक शक्तिशाली घराणे म्हणून नेहरू गांधी कुटुंबाला ओळखले जाते। 60-65 वर्षे या कुटुंबाने देशावर राज्य केले। पंडित नेहरू यांच्या पश्चात इंदिरा गांधी, नंतर राजीव गांधी, त्यानंतर पंतप्रधान म्हणून गांधी घराण्याची व्यक्ती पदावर नसली तरी सोनिया आणि राहुल गांधी यांच्याकडे सत्तेचा रिमोट राहिला। इतकी वर्षे देशावर एक हाती सत्ता भोगणाऱ्या गांधी घराण्याची एकूण संपत्ती किती असेल हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून आहे। गांधी घराण्याचे वारस राहुल गांधी यांनी गुरुवारी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला। त्यावेळी त्यांनी आपल्या नावे असलेली संपत्ती जाहीर केली। निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीचे विवरण दिले आहे। त्यांची वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आहे। शिवाय म्युच्युअल फंडातही त्यांनी मोठा पैसा गुंतवला आहे। 25 कंपन्यांचे त्यांच्याकडे शेअर्स आहेत, ज्यात प्रस्थापित ब्ल्यू चिप स्टॉक्स पासून ते स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे। 15 मार्च 2024 पर्यंत त्यांच्याकडील शेअर्सचे एकूण मूल्य 4.5 कोटीच्या आसपास आहे। राहुल गांधीकडे सुप्रजित इंजिनिअरिंग नावाच्या स्मॉल कॅप कंपनीचे सर्वाधिक 4068 इतके शेअर्स आहेत। त्यांचे आज घडीला बाजार मूल्य 17 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे। ITC मध्ये 12.96 लाख रुपये मूल्याचे 3093 शेअर्स आहेत। याशिवाय ICICI बँकेत 24.83 लाख रुपयाचे 2299 शेअर्स आहेत। पेडिलाइट इंडस्ट्रीजमधील गांधींचे 1474 शेअर्स असून त्याचे मूल्य 42.27 लाख इतके आहे। एशियन पेंटच्या शेअर्समध्ये 35.29 लाख रुपये, तर बजाज फायनान्समध्ये लाख रुपये, नेस्ले इंडिया 35.67 लाख रुपये आणि टायटन कंपनीत 32.58 लाख रुपयाची गुंतवणूक आहे। याशिवाय पोर्टफोलिओमध्ये अल्काली, अमाइज, दीपक नायट्रेट, टीबीज लॅबोरेटरीज, इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज यासारख्या कंपन्यांमध्येही त्यांची गुंतवणूक आहे। राहुल गांधी यांनी म्युच्युअल फंडामध्ये 3.81 कोटी रुपयांची गुंतवणूक केली। त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक HDFC स्मॉल कॅप रेग्युलरमध्ये आहे, ज्याचे बाजार मूल्य 1.23 कोटी एवढं आहे। त्यानंतर त्यांनी गुंतवलेल्या ICICI प्रुडेन्शियल रेग्युलर सेव्हिंग फंडाचे बाजार मूल्य 1.2 कोटी इतके आहे। गांधी यांनी HDFC हायब्रिड डेट फंड यामध्ये गुंतवणूक आहे, ज्याचे मूल्य 79 लाख इतके आहे। राहुल गांधीच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये 15 मार्च पर्यंत 61.52 लाख इतके रुपये शिल्लक होते। अशा प्रकारे त्यांच्याकडे एकूण 20 कोटींची संपत्ती आहे। गुंतवणूक वगळता त्यांच्याकडे 11.15 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे। या व्यतिरिक्त त्यांच्याकडे 55,000 रुपये रोख आहेत, तर 2 बँक खात्यांमध्ये 26.25 लाख रुपयांची शिल्लक बाकी आहे।